वन कंप्लीट एज्युकेशन तुमच्यासाठी घेऊन आला आहे संपूर्ण राज्यघटना, PYQ आणि परीक्षाभिमुख कोर्स आजपासून डे 1. आणि याच अभ्यास साहित्यावर आधारित आजच्या आपल्या सखोल विश्लेषणाच्या सत्रात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला सखोल विश्लेषणाचा विषय आहे भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, म्हणजे 1773 ते 1947चा संपूर्ण प्रवास. हो, आणि हा प्रवास समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे आपली आजची जी प्रशासकीय व्यवस्था आहे, कायदेमंडळ किंवा न्यायव्यवस्था आहे, ती काही रातोरात आकाशातून पडलेली नाहीये. अगदी खरंय. आणि वरवर पाहता हा फक्त इतिहासाच्या पुस्तकातला एक रटाळ धडा वाटू शकतो, नाही का? हो, बऱ्याचदा तसं वाटतं, पण तसं अजिबात नाहीये. भारताचा राज्यकारभार एका व्यापारी उद्देशाने आलेल्या खासगी ब्रिटिश कंपनीकडून थेट इंग्लंडच्या राणीच्या हातात कसा गेला हे यातून समजतं. आणि या संपूर्ण मतसत्तांतराच्या प्रवासात आजच्या आधुनिक भारतीय राज्यघटनेची बीजे कशी रोवली गेली हे आपण आज उलगडणार आहोत. चला, तर मग हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. जर आपण या 250 वर्षांच्या मोठ्या इतिहासाकडे पाहिलं तर त्याचे 2 अत्यंत स्पष्ट आणि वेगळे भाग पडतात. अगदी बरोबर. आणि या 2 भागांना विभागणारी एक खूप मोठी, हादरून सोडणारी ऐतिहासिक घटना आहे. ती म्हणजे 1857चा उठाव. तो एक टर्निंग पॉइंट होता. नक्कीच. जर आपण हे एका मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर 1773 ते 1858 हा जो पहिला टप्पा आहे तो कंपनी राजवटीचा काळ मानला जातो. याला आपण रेग्युलेशन किंवा नियमनाचा काळ म्हणू शकतो. आणि 1858 ते 1947 हा थेट राजाच्या किंवा राणीच्या राजवटीचा म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनचा काळ होता. आता इथे आपल्या साहित्यामध्ये एक खूप छान स्कूल कन्सेप्ट दिली आहे. म्हणजे विचार करा, सुरुवातीला भारतासारख्या एका विशाल देशावर आधी एका प्रायव्हेट कंपनीने म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने राज्य केलं आणि नंतर तोच कारभार थेट इंग्लंडच्या राणीने स्वतःच्या हाती घेतला. आजच्या काळात एखाद्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेट कंपनीने स्वतःचं सैन्य उभं करून एखाद्या देशावर राज्य केलं तर किती विचित्र वाटेल, प्रचंड विचित्र वाटेल. पण भारतात नेमकं हेच घडत होतं. हाच तर या संपूर्ण इतिहासातील सर्वात मोठा विरोधाभास आहे. आणि म्हणूनच या सत्तेवर नियंत्रण आणण्यासाठी ब्रिटिश संसदेला इंग्लंडमधून हस्तक्षेप करावा लागला, ज्याची सुरुवात झाली 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून. आता याला रेग्युलेटिंग म्हणजे नियंत्रण ठेवणारा कायदा का म्हणायचं? तर कंपनीचे अधिकारी भारतातून भरपूर संपत्ती कमवून इंग्लंडला परतत होते, पण स्वतः ईस्ट इंडिया कंपनी मात्र तोट्यात चालली होती. आणि त्यांनी चक्क ब्रिटिश सरकारकडे कर्जाची मागणी केली होती. ही परिस्थिती पाहूनच संसदेने ठरवलं की आता या कंपनीच्या कारभारावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. इथे प्रशासकीयदृष्ट्या एक खूप मोठा बदल झाला. बंगालचा जो गव्हर्नर होता तो आता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बनला. बरोबर. आणि या पदावर बसणारे पहिले व्यक्ती होते लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. आणि या एका बदलाने सत्तेची पूर्ण रचनाच बदलली ना. हो ना. मुंबई आणि मद्रास या 2 अत्यंत महत्वाच्या आणि स्वतंत्र असलेल्या प्रेसिडेन्सीज आता बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधीन करण्यात आल्या. कायदेशीर भाषेत सांगायचं तर इथूनच भारताच्या प्रशासनात सत्तेच्या केंद्रीकरणाची म्हणजे सेंट्रलायझेशनची सुरुवात झाली. आणि याच कायद्याचा एक भाग म्हणून न्यायव्यवस्थेची सुरुवात झाली. 1774 मध्ये कलकत्ता येथे सुप्रीम कोर्टची स्थापना करण्यात आली. हो, ज्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीशांची नेमणूक झाली. पण कसे, कोणत्याही नवीन व्यवस्थेत जेव्हा पहिला मोठा बदल होतो तेव्हा त्यात अनेक त्रुटी राहतातच. सत्तेच्या वाटपावरून सतत वाद होऊ लागले. आणि म्हणूनच या त्रुटी दूर करण्यासाठी पुढचा कायदा आला 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट. या कायद्यातली एक नोंद खूप लक्षवेधी आहे. कोणती? पहिल्यांदाच कंपनीच्या ताब्यातील भारतीय क्षेत्राला अधिकृत दस्तऐवजांमध्ये ब्रिटिश पोझेशन इन इंडिया म्हणजे ब्रिटिशांच्या मालकीचा प्रदेश असं म्हटलं गेलं. सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आणलेली दुहेरी प्रशासन किंवा डबल गव्हर्नमेंट व्यवस्था. या विभागणीला आपल्या साहित्यात एका खूप रंजक उदाहरणाने स्पष्ट केलंय. जसं शाळेत विद्यार्थ्यांकडून अभ्यासासाठी एक वेगळा कडक शिक्षक असतो आणि मैदानावर खेळण्यासाठी वेगळा कोच असतो. अगदी तसंच कंपनीची जी व्यापारी कामे होती ती पाहण्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ही संस्था कायम ठेवली गेली. पण राजकीय आणि लष्करी कामांसाठी बोर्ड ऑफ कंट्रोल नावाची एक नवीन राजकीय संस्था स्थापन करण्यात आली. प्रशासकीय गोंधळ टाळण्यासाठी केलेली ही एक अत्यंत हुशार रचना होती. यामुळे ब्रिटिश सरकारला कंपनीवर थेट नियंत्रण ठेवता आलं. आता इथून पुढे येतात ते चार्टर ॲक्ट्स. हो, आणि स्रोतांमध्ये या कायद्यांच्या वर्षांची एक सोपी मेमरी ट्रिक दिलीये.
1333-53. म्हणजे दर 20 वर्षांनी नूतनीकरणासाठी येणारे हे कायदे होते. यातील 1813च्या कायद्याने व्यापार बंद केला. म्हणजे कंपनीची व्यापारिक एकाधिकारशाही जी मोनोपॉली होती ती संपवली. फक्त चहा आणि चीनशी व्यापार त्यांच्याकडे राहिला. आणि याच कायद्यात आणखी एक महत्वाची तरतूद होती. भारतीयांच्या शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करण्याची तरतूद. पण इथे एक प्रश्न उभा राहतो. हा निधी खरोखरच भारतीयांच्या उद्धारासाठी होता की त्यांना फक्त स्वस्त दरात कारकून हवे होते? ऐतिहासिक पुरावे तर हेच सांगतात की त्यांना तळागाळात काम करणारा एक असा वर्ग हवा होता जो रंगाने भारतीय असेल पण विचारांनी ब्रिटिश असेल. यानंतर येतो तो 1833चा चार्टर ऍक्ट. आपण मगाशी पाहिलं की 1773 मध्ये केंद्रीकरणाला सुरुवात झाली होती. ती प्रक्रिया या 1833च्या कायद्याने सर्वोच्च शिखरावर पोहोचवली. आता जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता तो संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनला. आणि लॉर्ड विल्यम बेंटिक हे पद भूषवणारे पहिले व्यक्ती ठरले. आता मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नर्सना स्वतःचे कायदे बनवण्याचा कोणताही अधिकार राहिला नाही. 1853चा कायदा, ट्रिकमधला शेवटचा टप्पा, परीक्षा खुली. प्रशासकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा कायदा आहे. याच कायद्याने पहिल्यांदाच नागरी सेवांमध्ये म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये खुल्या स्पर्धेला सुरुवात केली. भारतीयांना प्रशासनात अधिकारी बनण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि याच कायद्याने कार्यकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह आणि कायदेमंडळ म्हणजे लेजिस्लेटिव्ह ही कामं पहिल्यांदाच वेगळी केली. आज आपण संसदेत जे कायदे बनताना पाहतो आणि सरकारकडून त्याची अंमलबजावणी होताना पाहतो त्याचं मूळ आपल्याला या 1853च्या कायद्यात सापडतं. पण हा सगळा प्रशासकीय डोलारा उभा राहत असतानाच जमिनीवर मात्र असंतोषाचा ज्वालामुखी खदखदत होता. आणि त्यातूनच 1857चा तो महासंग्राम उभा राहिला. या उठावाने ब्रिटिश साम्राज्याला असा हादरा दिला की त्यांना समजून चुकलं की आता एका व्यापारी कंपनीच्या माध्यमातून या देशावर नियंत्रण ठेवणं अशक्य आहे. आणि त्यातूनच जन्म झाला 1858च्या भारत सरकार कायद्याचा. याला त्यांनी गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट असं नाव दिलं. या कायद्याने एका फटक्यात ईस्ट इंडिया कंपनीची राजवट कायमची संपवली आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश राणीच्या हाती गेला. इथून खऱ्या अर्थाने राजाची राजवट सुरू झाली. प्रशासकीय संरचनेतही खूप मोठे बदल झाले. जो गव्हर्नर जनरल होता तो आता व्हाईसरॉय बनला. लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय बनले आणि इंग्लंडच्या मंत्रिमंडळात सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया म्हणजे भारत मंत्री हे एक नवीन आणि शक्तिशाली पद निर्माण केले गेलं. आता ब्रिटिशांनी एक गोष्ट पक्की ओळखली होती की भारतीयांना प्रशासनात सामावून घेणं गरजेचं आहे. त्यातूनच 1861, 1892 आणि 1909 असे 3 काउन्सिल कायदे आले. 1861च्या कायद्याने पहिल्यांदाच कायद्याच्या प्रक्रियेत काही भारतीयांना सामावून घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकेंद्रीकरणाची म्हणजे डिसेंट्रलायझेशनची सुरुवात झाली. आणि याच कायद्यात लॉर्ड कॅनिंगने पोर्टफोलिओ सिस्टीम म्हणजे खाते वाटप सुरू केलं. आजच्या सरकारचा हा मुख्य गाभा आहे. बरोबर. जसजसा काळ पुढे गेला 1892 मध्ये अप्रत्यक्ष निवडणुका आणि अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा अधिकार भारतीयांना मिळाला. पण यानंतर आलेला 1909चा कायदा ज्याला आपण मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स म्हणतो तो अतिशय वादग्रस्त ठरला. कारण या कायद्याने जातीय निर्वाचन मंडळ किंवा कम्युनल इलेक्टोरेट आणलं. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले. म्हणजे उघडपणे फोडा आणि झोडा नीतीचा वापर. पण या राजकीय खेळीच्या पलीकडे जाऊन याच काळात घडलेली एक सकारात्मक घटना साहित्यात दिली आहे. व्हाईसरॉयच्या कार्यकारिणी मंडळात पहिल्यांदाच एका भारतीयाला प्रवेश मिळाला. हो, सत्येंद्र प्रसाद सिन्हा. त्यांना विधी सदस्य म्हणून नेमलं गेलं. हा त्या काळातला एक खूप मोठा ब्रेक थ्रू होता. अगदी. पण त्यानंतर पहिल्या महायुद्धाच्या काळात राजकीय वातावरण आणखी तापलं. जबाबदार सरकारची मागणी वाढली. त्यातून आला 1919चा कायदा ज्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा म्हणतात. या कायद्याने प्रांतांच्या पातळीवर द्विदल शासन पद्धती किंवा डायरकी लागू केली. आता हा डायरकी शब्द ऐकायला कठीण वाटतो, पण स्रोतांमध्ये याला 2 मालक या सोप्या कल्पनेने स्पष्ट केलाय. प्रांतांच्या विषयांचे 2 गट केले गेले. अतिशय धूर्तपणे केलेली ही रचना होती. राखीव विषय जसं पोलीस किंवा न्यायव्यवस्था हे गव्हर्नरकडे होते आणि सोपीव विषय जसे शिक्षण किंवा आरोग्य हे भारतीय मंत्र्यांकडे दिले गेले. म्हणजे सत्ता आणि पैसा ब्रिटिशांकडे आणि जबाबदारी भारतीयांकडे. आणि याच 1919च्या कायद्याने केंद्रात द्विगृही कायदेमंडळ आणलं. लोकसभा आणि राज्यसभा ही संकल्पना इथेच आली आणि प्रत्यक्ष निवडणुकांची सुरुवात झाली.
आता आपण अशा कायद्याकडे येतोय ज्याला खऱ्या अर्थाने आपल्या संविधानाचा आराखडा किंवा ब्लूप्रिंट मानलं जातं. तो म्हणजे 1935चा भारत सरकार कायदा. हा कायदा इतका विस्तृत होता की आजच्या संविधानातील बहुतांश भाग यावरच आधारित आहे. याने प्रांतांमधील डायरकी संपवून प्रांतीय स्वायत्तता दिली आणि केंद्रात डायरकी लागू केली. आणि आज आपण केंद्र आणि राज्यांचे जे अधिकार पाहतो त्याची विभागणीच याच कायद्याने 3 याद्यांच्या स्वरूपात केली: संघसूची, प्रांतीय सूची आणि समवर्ती सूची. एवढंच नाही तर आजची RBI आणि 1937 मध्ये स्थापन झालेलं फेडरल कोर्ट, जे आजचं सुप्रीम कोर्ट आहे, त्याची स्थापना याच कायद्यातून झाली. मतदानाचा हक्कही वाढून 10% लोकांपर्यंत पोहोचला. आणि इथून पुढे आपण पोहोचतो या ऐतिहासिक प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर, 1947चा भारतीय स्वातंत्र्य कायदा. माउंटबॅटन योजनेवर आधारित या कायद्याने भारताची फाळणी केली. ब्रिटिश राजवट अधिकृतरित्या संपुष्टात आली. आणि सत्तेच्या या हस्तांतरणात व्हायसरॉय पद रद्द होऊन पुन्हा गव्हर्नर जनरल पद आलं. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ठरले लॉर्ड माउंटबॅटन. आणि पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते C. राजगोपालाचारी, म्हणजे आपले राजाजी. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली संविधान सभा आता खऱ्या अर्थाने सार्वभौम बनली. आता आपण स्रोतातील रिव्हिजन ट्रिक्स पाहिले तर अधिकाऱ्यांची उत्क्रांती स्पष्ट दिसते. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हेस्टिंग्स, मग गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बेंटिक आणि मग व्हायसरॉय कॅनिंग. केवळ नावांचा बदल नाही तर सत्तेच्या स्वरूपाची उत्क्रांती आहे. हे ऐतिहासिक कायदे समजून घेतल्याशिवाय राज्यघटनेचा कोणतरी कलम खऱ्या अर्थाने समजणं कठीण आहे. नक्कीच. यामुळे माहितीच्या गर्दीत गोंधळ न होता राज्यघटनेचा अभ्यास सोपा होतो. पण हा कार्यक्रम संपवताना श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा मुद्दा मला मांडायचा आहे. आपण पाहिलं की 1935च्या कायद्याला राज्यघटनेचा पाया मानला जातो. हो, प्रशासकीय रचना आणि अनेक संस्था तिथूनच घेतल्या आहेत. पण विचार करा, जर 1935चा हा कायदा ब्रिटिशांनी स्वतःच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि भारतीयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बनवला होता आणि आपल्या संविधानाचा इतका मोठा भाग त्याच कायद्यावर आधारित असेल, तर आपली आजची व्यवस्था खऱ्या अर्थाने भारतीय आहे का? बरोबर की आजही आपण त्याच जुन्या वसाहतवादी साच्यात काम करत आहोत. फक्त ड्रायव्हर बदलले आहेत, पण गाडी आणि तिचं इंजिन आजही ब्रिटिशच आहे का, यावर नक्की विचार करा. आजच्या सखोल विश्लेषणाच्या या प्रवासात आपण इथेच थांबूया. विचार करत रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा. धन्यवाद.